नमस्ते, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पिकॉक फेदर स्टिच टाईप 1 बघणार आहोत। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपले व्हिडिओ आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड असतात, तसेच फ्री क्लासेसचे व्हिडिओ आपण बनवतो। तर यासाठी मी सिल्क थ्रेड घेतलेली आहे ग्रीन कलरची। तर आपण पहिली लाईन जी मारून घेतलेली आहे त्यातून दुसऱ्या लाईनवर आपल्याला स्टिच करायचं आहे, आणखी तिसऱ्या लाईनवर स्टिच करायचं आहे आणि परत बॅक जाऊन आपल्याला परत एक छोटी चेन स्टिच घालायची आहे। व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कसं वर्क केलेलं आहे। आपण बटन होल स्टिचचा आपला व्हिडिओ आलेला आहे, त्या टाईपच हे वर्क आपल्याला करायचं आहे। तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर बघू शकता, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं वर्क केलेलं आहे। आणखी आपल्याला आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड कोणते व्हिडिओ बनवायचे असतील किंवा आपल्या लक्षात येत नसेल की डिझाईन कसं बनवायचं आहे, तर तुम्ही कमेंट करू शकता। तसे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न करेन। तर इथं मी जी निडल वापरलेली आहे ती 2 तार वापरलेली आहे, आणखी सिल्क थ्रेड वापरलेली आहे। आता इथं ग्रीन कलरचं जे वर्क आहे आपलं पूर्ण करून झालेलं आहे। जो बटन होल स्टिचचा व्हिडिओ होता त्याचप्रमाणे इथं बटन होल स्टिच करायचं आहे। इथं मी ब्लू कलरचा थ्रेड घेतलेला आहे सिल्कचा। इथं आपल्याला जो आपण दुसरी लाईन टाकलेली आहे त्याच्या आणि तिसऱ्या लाईनच्या बरोबर मधोमध स्टिच करून घ्यायचं आहे। तर बटन होल स्टिचसाठी आपण आधी चेन स्टिच घालून घेतो, आणखी पुढे येऊन बॅक चेन स्टिच घालून घेतो। इथे एक चेन स्टिच घालून आपल्याला बॅक जायचं आहे, आणखी तिथं छोटीशी चेन स्टिच टाकायची आहे, ज्याला आपण लॉक स्टिच ही म्हणतो। तर बेसिक क्लासेसची प्लेलिस्ट ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। आणखी फ्रीपणे अगदी घरी बसून आरी एम्ब्रॉयडरी शिकू शकता। सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडलाही करायची आहे। इथंही आपण बटन होल स्टिच घालून घेणार आहोत। तर पिकॉक फेदर स्टिच याला म्हणतात। यानंतर मध्ये जी आपल्याला जागा शिल्लक राहिलेली आहे तिथं पान आकाराचं कुंदन किंवा कोणत्याही लांबट असं तुम्ही स्टोन कुंदन वापरू शकता। आणि त्यानंतर साईडला शुगर बीडची आउटलाईन करून घ्यायची आहे। तुम्ही पाईपची करू शकता, शुगर बीडची करू शकता, मोतीची करू शकता, जी आपल्याला आवडेल ती। आणि या प्रकारे फेदर्स बनवून तुम्ही पिकॉक वर्क करू शकता अगदी सोप्या पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखी कोणते व्हिडिओ बनवायचे असतील तर त्यासाठी कमेंट करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या क्लासमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन।